या हो या, आपण परमेश्वराचा जय जयकार करू. आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू. उपकार स्मरण करीत आपण त्याच्यापुढे जाऊ. स्तोत्रे गात त्याचा जय जयकार करू. कारण परमेश्वर थोर देव आहे. सर्व देवांहून तो थोर राजा आहे. त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थले आहेत. पर्वतांची उंच शिखरेही त्याचीच आहेत. समुद्र त्याचा आहे, त्यानेच तो उत्पन्न केला. कोरडी भूमीही त्याच्याच हाताने घडवली गेली. या हो या, परमेश्वर जो आपला उत्पन्न करता, त्याच्यापुढे आपण गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्याला नमन करू. शालोम प्रियजन हो. डिसेंबर महिन्यातल्या या तिसऱ्या रविवारी आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. उपासनेला सुरुवात करण्यापूर्वी आपण प्रार्थना करू आणि उपासना प्रभूच्या हाती देऊ. प्रार्थना करू. परमदयाळू परमेश्वरा, आम्ही उपकारस्तुतीने भरलेल्या अंतःकरणाने तुझ्यापुढे नतमस्तक होत आहोत. गुडघे टेकून तुला नमन करत आहोत. प्रभुदेवा, तू आमचा थोर राजा आहेस. तू आमचा प्रेमळ प्रभू आहेस. तुझी उपासना करण्याची संधी तू आज आम्हाला दिलेली आहेस. ही तुझी दया आहे आणि आम्ही तुझे ऋणी आहोत. प्रभू, आजची उपासना तू मान्य करून घे. तू उंचावला जा. तुझं गौरव होऊ दे आणि तुझ्या सानिध्याचा अनुभव आम्हाला येऊ दे. प्रभू, उपासनेच्या अखेरीला आम्ही तुझ्या आशीर्वादाने भरलेले असून तो आशीर्वाद इतरांना देण्यासाठी आतुर असे असावे अशी कृपा आमच्यावर कर. आजची सर्व उपासना तू चालव. प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तो ऐक. आमेन. चला तर प्रियजन हो, उपासनेला सुरुवात करूया स्तुतिगीतांनी. तेरा हो अभिषेक अमन के राजकुमार. उत्कर्षा आणि अभिषेक जाधव पुण्याहून हे गीत घेऊन प्रभूच्या उपकार स्तुतीमध्ये आपलं पुढारीपण करतायत. प्रभु यीशु
उत्कर्ष आणि अभिषेक या सुंदर गाण्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. प्रियजनो, आता आणखीन एक गीत ऐकूया. झूमती है जिंदगी. शॉन आणि प्रीती नोएल हे गीत आपल्यासाठी सादर करतायत. शॉन आणि प्रीती या सुंदर गीतामध्ये तुम्ही आमचं पुढारीपण केलं. तुमचे मनपूर्वक आभार.
प्रियजन, आता वेळ झाली आहे प्रभूचं वचन वाचण्याची. आज प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आपल्या पुढारीपण करतायत पुण्याहून सिस्टर बीना गायकवाड. प्रेज द लॉर्ड. आजच्या आपल्या मननाचा शास्त्र भाग आहे रोमकरास पत्र 12वा अध्याय वचने 1 ते 8. रोमकरास पत्र अध्याय 12 वचने 1 ते 8. नवीन जीवितक्रम. म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. आध्यात्मिक दानांचा योग्य उपयोग. कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानांवरून मी तुम्हापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना. कारण जसे आपणाला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत, तरी त्या सर्व अवयवांचे कार्य एकच नाही, तसे आपण पुष्कळ जण असून ख्रिस्तामध्ये एक शरीर आणि प्रत्येक जण एकमेकांचे अवयव असे आहो. आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानांप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहेत. म्हणून ईश्वरी संदेश सांगावयाचा असल्यास आपण तो आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने सांगावा. सेवा करीताना सेवेत तत्पर असावे. शिकवणाऱ्याने शिक्षण देण्यात, बोध करणाऱ्याने बोध करण्यात तत्पर असावे. दान देणाऱ्याने ते औदार्याने द्यावे. अधिकाऱ्याने आपले काम आस्थेने करावे. दया करणाऱ्याने ती संतोषाने करावी. प्रभू वाचलेल्या या वचनांना आशीर्वादित करो. बीनाताई, प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आमचं पुढारीपण केलं, तुमचे मनपूर्वक आभार. आता दानार्पणाची वेळ झाली आहे. उपासना संगीतामधून हे गीत गाऊया आणि आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. आपण उपासना संगीतामधून 71 नंबरचं गीत गाऊया, जगी तारक जन्म आला. आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराच्या सेवेसाठी सादर करूया. जगी तारक जन्मा आला, चला पाहू चला हो त्याला. जगी तारक जन्मा आला, चला पाहू चला हो त्याला. रूप वैभव घेऊन नाही के अन्य अलौकिक काही. तो दीनच जन्मा आला, जगी दीना तारायाला. जगी तारक जन्मा आला, चला पाहू चला हो त्याला. जरी सर्वत माला सारी, तरी नाही प्रखर करधारी. तो सौम्यच जन्मा आला, जगी पाप्या
तारायाला जगी तारक जन्मा आला चला पाहू चला हो त्याला जरी शब्द देव जो होता तो तनुला झाला धरिता तरी दैवी रूपना ल्याला प्रीतिस्तव अमुचा झाला जगी तारक जन्मा आला चला पाहू चला हो त्याला हे आकाशातून खाली नवजीवन हो उडी घाली घ्या देही साठवून याला जय येशू जय जय बोला जगी तारक जन्मा आला चला पाहू चला हो त्याला. आपण आपलं दान परमेश्वराच्या हातामध्ये सोपूया, प्रार्थना करूया. सर्व समर्थ आमच्या जिवंत परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा दिवस तू आम्हाला दिलास. तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस, आमचं मार्गदर्शन केलंस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, तू आमच्या जीवनामध्ये अनेक आशीर्वाद दिले आहेत. तू आमची काळजी घेतोस, आमच्या गरजा पुरवतोस. तुझा विश्वासूपणा, तुझा चांगुलपणा याचा अनुभव रोज आणि रोज आम्ही घेतो. त्या सर्व गोष्टींबद्दल आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो. तू आम्हाला दिलेल्या सर्व आशीर्वादांतून प्रभू अत्यंत अल्प असं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. या दानाचा तू स्वीकार कर, हे दान आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग सुवार्ता प्रसारासाठी, मंडळीच्या आध्यात्मिक वृद्धीसाठी, गोरगरीब गरजवंत यांच्या गरजा भागवण्यासाठी, अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या प्रत्येक सभासदावर आणि हा संदेश ऐकत असणाऱ्या प्रत्येक सभासदावर, त्याच्या कुटुंबावर तुझे अनेक आशीर्वाद आणण्यासाठी प्रभू या दानाचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, आम्ही तुझं वचन ऐकत असताना आम्ही तुझं सहाय्य मागतो. पवित्र आत्म्याच्याद्वारे तू आमच्याशी बोलत असताना आम्ही आपलं अंतःकरण तुला उघडावं, यासाठी आमचं सहाय्य कर. प्रभू, आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तू आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, आता संदेशाची वेळ आहे. प्रेषितांचा मतांगीकार या शृंखला शास्त्राभ्यासाचा 14वा संदेश रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड, आपल्या सगळ्यांचे आवडते देवाचे सेवक, आपल्यापर्यंत आणतायत. शालोम. कसे आहात आपण सर्व? अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या या ऑनलाईन भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्हा सर्वांना भेटून मला अतिशय आनंद वाटतो. माझा व्हॉट्सॲप नंबर हॅक झाला होता, त्यामुळे अनेक अडचणी आल्या, परंतु आपली भक्ती मात्र थांबली नाही. प्रभूची स्तुती असो. प्रभूनं आम्हाला कृपा पुरवली, सहाय्य केलं, मार्गदर्शन केलं आणि मार्च 2020 पासून अखंडित आपली भक्ती चालू आहे दर रविवारी. त्याबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊया, प्रभूची स्तुती करूया. आणि आपण सर्व जे या भक्तीमध्ये सहभागी होता, दर रविवारी अतिशय आनंदानं आणि उत्साहानं या भक्तीमध्ये आपण सामील होता, याचा लाभ घेता, त्याचा आनंद घेता, त्याबद्दल मी प्रभूला मनापासून धन्यवाद देतो. तुमच्या प्रार्थनांमुळं, तुमच्या पाठिंब्यामुळं, तुमच्या आशीर्वादांमुळं ही सेवा आपण चालू ठेवली आहे. जर तुम्ही आम्हाला मदत केली नसती, तुम्ही आम्हाला उत्तेजन दिलं नसतं, तर आपण ही सेवा कधीतरी थांबवली असते. परंतु सर्व प्रकारच्या आव्हानांमध्ये आपण ही भक्ती चालू ठेवली आहे. प्रत्येक रविवारचा संदेश तयार करणं, तो देणं, हे माझ्यासाठी फार मोठं आव्हान असतं. रेकॉर्डिंग करायचं, त्यासाठी व्यवस्थित वेळ पाहिजे, शांतता पाहिजे, माझी तयारी पाहिजे, घरामध्ये योग्य वातावरण हवं, मला डिस्टर्ब व्हायला नको. अशा प्रकारे अनेक अडचणी आहेत, टेक्निकल प्रॉब्लेम्स येतात. परंतु तरीसुद्धा परमेश्वर कृपा पुरवत आहे आणि भक्ती आशीर्वादित होत आहे.
शेकडो लोकांपर्यंत ही भक्ती जात आहे. संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये या भक्तीमध्ये आपण सर्व सहभागी होता, इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये. त्याबद्दल मला खरोखर आनंद वाटतो आणि प्रभूला आम्ही मनापासून धन्यवाद देतो. मागच्या रविवारची भक्ती आपल्यासाठी आशीर्वादित झाली आहे असा विश्वास आहे. मागच्या रविवारच्या भक्तीमध्ये ब्रदर जसवंत सिंग यांनी सुंदर शास्त्र वाचन केलं आणि शर्ली, शेरिल, वैशाली आणि शलमोन मोरे जे इंग्लंडमध्ये असतात त्यांची गाणी अतिशय सुंदर, ख्रिसमससाठी खास गाणी, ख्रिस्त जन्मावर आधारित अतिशय सुंदर गाणी त्यांनी सादर केली आणि आपल्या सर्वांना ख्रिस्त जन्माच्या आनंदामध्ये त्यांनी सहभागी केलं. त्याबद्दल या कुटुंबाचे आम्ही मनापासून आभारी आहोत. तर आपल्यापैकी कोणालाही ख्रिसमसचं गाणं गायचं असेल, ख्रिस्त जन्मावर आधारित कोणतेही गीत जर आपल्याला गायचं असेल, कोणत्याही भाषेमध्ये असू द्या, मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये, तामिळमध्ये, मल्याळममध्ये, तेलुगूमध्ये, कुठल्याही भाषेमध्ये आपण गाऊ शकता आणि ते आमच्याकडे पाठवा आणि आपल्या भक्तीमध्ये त्या गाण्याचा समावेश करायला आम्हाला निश्चित आनंद वाटेल. अर्थात तुम्ही कोणत्याही भाषेत जर गाणं पाठवलं, हिंदी, मराठी आणि इंग्लिश व्यतिरिक्त, तर त्याचा थोडक्यात अर्थ आम्हाला जर पाठवला तर आपल्या सर्व भक्तजनांना त्या गाण्याचा अधिक चांगल्या प्रकारे आनंद घेता येईल. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की आपल्याला कोणत्याही भाषेमध्ये गाणं गायचं असेल तर कृपा करून आपण गा, आपल्या कुटुंबातर्फे गा, आपल्या मंडळीतर्फे गा आणि ते गीत आमच्याकडे पाठवा. अनुग्रह प्रेयर फेलोशिप हा जो ग्रुप होता तो आम्ही थांबवलेला आहे, तो बंद केलेला आहे आणि सर्वांना आम्ही विनंती करत आहोत की त्यांनी त्या ग्रुपमधून बाहेर पडावं, कारण त्या ग्रुपवर आपलं नियंत्रण राहिलं नाही. परंतु तात्पुरतं आपण ऑनलाईन सर्व्हिसेस हा ग्रुप तयार केलेला आहे आणि तो अनुग्रह प्रेयर फेलोशिपचाच ग्रुप आहे. आम्ही तिघंजणं त्यामध्ये ॲडमिन आहोत. मी, माझे बंधू पीटर आणि ब्रदर मयांक नोयल, आम्ही तिघंजणं ॲडमिन आहोत. सध्या काही काळापुरतं आम्ही फक्त ॲडमिन ठेवलेलं आहे, परंतु सर्वांसाठी आम्ही ते ओपन करणार आहोत. एकदा आम्हाला हे समजलं की कोण सर्व या आपल्या ग्रुपमध्ये आहेत, मग आम्हाला तो कॉन्फिडन्स येईल, तो विश्वास येईल की आपण जे आपल्याला योग्य वाटतं ते या ग्रुपवर पोस्ट करू शकतो. अर्थात आध्यात्मिक गोष्टीवर आपण जास्त भर देणार आहोत, परंतु इतरसुद्धा काही सामाजिक गोष्टी असतील, काही राजकीय गोष्टी असतील की ज्याच्यावर कुणावर टीका नाही, परंतु आम्हाला काही शिकण्यासारखं काही आहे का, आम्हाला सावध होण्यासारखी काही गोष्ट आहे का, हे जर आपल्याला लिहायचं असेल, एखादे पोस्ट पाठवायचे असेल तर जरूर आपण पाठवा. शक्यतो फॉरवर्डेड मेसेज आम्ही डिस्करेज करतो, परंतु तरीसुद्धा काही चांगले फॉरवर्ड असतात आणि ते मी सुद्धा टाकतो आपल्या ग्रुपवर. आणि आपल्यापैकी जर कोणाला हवा असेल तर ते आम्हाला पाठवा आणि आम्ही ते ग्रुपवर टाकू. या दिवसामध्ये ख्रिस्त जन्मदिनाच्या तयारीमध्ये आपण सर्व आहोत. माझी खात्री आहे की आम्ही सर्व आपल्या घरामध्ये, आपल्या मंडळीमध्ये या दृष्टिकोनातून तयारी करत आहोत. कपड्यांची तयारी चालू असेल, फराळ बनवण्याची तयारी चालू असेल, वेगवेगळे कार्यक्रम करण्याची तयारी चालू असेल. हे सर्व फार चांगलं आहे, ते चुकीचं आहे असं मी अजिबात म्हणत नाही. परंतु या दिवसांमध्ये आमचा आनंद आम्हाला दुसऱ्यांना कसा देता येईल, ज्यांना ख्रिस्त जन्माचा आनंद माहीत नाही त्यांच्यापर्यंत आम्हाला कसं जाता येईल. आणि फक्त एखादी फेरी काढून घोषणा देऊन तेवढं नाही ते करण्यामध्ये फार कला लागत नाही, फार धाडस लागत नाही, परंतु वैयक्तिकरित्या आमच्या कुटुंबाच्या द्वारे, व्यक्तिगतरित्या किंवा आमच्या मंडळीद्वारे सुद्धा असा आपण कार्यक्रम करू शकतो का की ज्यामध्ये जे ख्रिस्ती नाहीत, जे इतर विश्वासाचे आहेत, त्यांना सुद्धा ख्रिस्त जन्माची कथा, येशू ख्रिस्ताचा संदेश अत्यंत स्पष्टपणे त्यांना समजेल अशा भाषेमध्ये आम्हाला त्यांना देता येईल. या दृष्टीने आपण काही प्रयत्न करू शकतो का, यासाठी आपण विचार करूया. आणि आपण जर असं काही करत असाल तर कृपया आम्हाला कळवा. ब्रदर किशोर हिवाळे आणि त्यांच्या संस्थेच्या द्वारे 25 डिसेंबरला ख्रिस्ती गीतांचा एक फार सुंदर आणि मोठा कार्यक्रम महात्मा फुले सभागृह वानवडी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी आपण प्रार्थना करूया. हा कार्यक्रम आशीर्वादित व्हावा. मला त्या कार्यक्रमाचं आमंत्रण आहे आणि सर्व ग्रुप्सवर मला असं वाटतं त्याची माहिती देण्यात आली आहे. तर त्या कार्यक्रमासाठी आपण प्रार्थना करूया. आयोजकांची ही इच्छा आहे, अनेक विविध धर्मीय जे लोक आहेत त्यांना या निमित्तानं ख्रिस्त जन्माची कथा आम्हाला ऐकवता येईल. आणि या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध संगीतकार इनॉक डॅनियल हे प्रमुख पाहुणे असणार आहेत.
तर या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होऊ शकता. जर आपण पुण्यामध्ये आहात तर जरूर या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. आपण आपल्या चर्चमध्ये अनेक कार्यक्रम करतो, पण तो चर्चच्या बाहेर जाऊन इतर धर्मियांसाठी आम्हाला काही असा कार्यक्रम देता येईल का, की ज्याद्वारे आम्हाला येशू ख्रिस्ताची सुवार्ता त्यांना सांगता येईल स्पष्ट शब्दामध्ये, गीतांच्याद्वारे, संदेशाच्याद्वारे, पवित्र शास्त्र वाचनाच्याद्वारे आम्हाला त्यांना साक्ष देता येईल का, सुवार्ता सांगता येईल का, याचा विचार या दिवसामध्ये आपण करूया. कदाचित आपल्यापैकी अनेकांना माहीत आहे की आम्ही आमच्या सोसायटीमध्ये जर कॅरल सिंगिंगसाठी कोणी आलं तर आम्ही त्यांना ही विनंती करतो की आमच्या घरात गाऊ नका, आम्हाला ख्रिस्त जन्माची कथा माहीत आहे, परंतु बाहेर गा, यासाठी की आमच्या कॉलनीमध्ये जे विविध धर्मीय लोक राहतात त्यांना ख्रिस्त जन्माचा आनंद काय हे समजेल, ख्रिस्त जन्माची कथा त्यांच्या कानावर पडेल. आणि या दिवसामध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये जर तुम्ही ख्रिसमसचा कार्यक्रम केला तर कोणी ऑब्जेक्शन घेणार नाही. ही फार सुंदर संधी आम्हाला या दिवसामध्ये आहे. आणि मला माहीत आहे की अनेक चर्चेस आता वेगवेगळ्या मॉल्समध्ये जातात, वेगवेगळ्या ओपन पब्लिक प्लेसेसमध्ये जातात आणि त्या ठिकाणी गाणे गातात, ख्रिस्त जन्माचा आनंद वाटतात. आणि या दिवसामध्ये देव आम्हाला फार सुंदर संधी देत आहे, नाही का? आणि त्या संधीचा आपण फायदा घेऊया. अर्थात आम्ही हे करत असताना आम्हाला कोणावर टीका करायची नाही, कोणाचे दोष दाखवायचे नाहीत. आम्हाला फक्त येशू ख्रिस्त जन्मला ही आनंदाची बातमी आणि जो जगाचा तारणार आहे हे आम्हाला घोषित करायचं आहे. आणि त्यामध्ये कोणाला दुःख वाटण्याचं कारण नाही, आम्ही कोणाच्या भावना दुखवण्याचं कारण नाही, फक्त आम्ही ख्रिस्त जन्माचा आनंद इतरांना वाटावा. आणि माझी मनापासून प्रार्थना आहे आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की या दिवसामध्ये अशा प्रकारे तुम्ही एखाद्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. तुमच्या चर्चमध्ये जर असं होत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी जा ज्या ठिकाणी अशा प्रकारे कोणीतरी कार्यक्रम आयोजित करत आहे. तुमच्या सोसायटीमध्ये करा, इतर ठिकाणी करा, शाळांमध्ये करा, कॉलेजेसमध्ये, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला संधी आहे, मॉल्समध्ये, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ही संधी मिळेल, हे स्वातंत्र्य आहे, त्याचा आपण जरूर फायदा घ्यावा. आणि ख्रिस्त जन्माची घोषणा या दिवसामध्ये ख्रिसमसच्या निमित्तानं आपण सर्व करूया, ही माझी मनापासून प्रार्थना आहे आणि माझी इच्छा आहे. आणि जर आपण हे करणार असाल तर तुमचा काय अनुभव आहे तो सुद्धा आम्हाला लिहून पाठवा. तुमचे व्हिडिओ असतील, फोटो असतील ते आम्हाला पाठवा आणि आपल्या ग्रुपमध्ये आपण ते शेअर करूया आणि एकमेकांना आपण उत्तेजन देऊया. गेल्या सोमवारी एका बायबल स्टडी ग्रुपमध्ये ज्या ठिकाणी मी सहभागी आहे आणि मी बायबल स्टडी घेत असतो, त्यावेळेस मी सर्वांना हे चॅलेंज केलं की या ख्रिसमसमध्ये आपण असं काय करणार आहोत की जे कदाचित आत्तापर्यंत आपण केलं नाही, आणि सुवार्ता प्रसारासाठी या ख्रिसमसचा उपयोग आपण कसा करणार आहोत यासंबंधी आपण विचार करावा. आणि जानेवारीमध्ये जेव्हा आपण पुन्हा भेटू त्यावेळेस तुमचा अनुभव, तुमची साक्ष तुम्ही इतरांना सांगा आणि इतरांना उत्तेजन द्या. आणि त्या रात्री आमची ही मीटिंग संपल्यानंतर आमचं ख्रिसमस गेट टुगेदर होतं. शेवटली, या वर्षातील शेवटली ती सहभागिता होती, ती मीटिंग होती. आणि त्या ठिकाणी एक कर्नल आहेत आणि ते कर्नल साहेब मला म्हणाले की आय एम गोइंग टू स्टार्ट फ्रॉम माय फॅमिली. आय एम गोइंग टू शेअर दिस विथ माय फॅमिली फर्स्ट. माझ्या घरातील लोकांपासून मी सुरुवात करणार आहे. किती चांगली गोष्ट नाही का? आपल्या कुटुंबामध्येच कदाचित काही लोकांना ख्रिस्त जन्माची कथा, ख्रिस्त जन्माचा आनंद, येशू ख्रिस्त या जगामध्ये येण्याचं खरं कारण कदाचित माहीत नसेल. त्यांच्यापासून आपण सुरुवात करूया आणि अशा प्रकारे हा ख्रिस्त जन्मदिन, हा ख्रिस्त जन्माचा आनंद आपण अतिशय आनंदानं, उत्साहानं साजरा करूया. आणि माझ्या आपल्या सर्वांसाठी प्रार्थना आहेत. आपल्या आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग वाचण्यात आला तो रोमकरास पत्राचा 12वा अध्याय आणि वचने 1 ते 8 आपल्यासाठी सिस्टर बीना गायकवाड यांनी वाचला आणि त्यांचा मी आभारी आहे. इंग्रजीमध्ये सिस्टर अनघा ओहोळ यांनी हा शास्त्रभाग वाचला. या दोन्ही बहिणींचा मी मनापासून आभारी आहे. रोमकरास पत्र 12वा अध्याय 1 वचन. आपल्याला कदाचित आठवत असेल की आम्ही रोमकरास पत्राचा पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि कदाचित 12व्या अध्यायाचा जो आपण अभ्यास केलेला आहे तो सुद्धा तुम्हाला आठवत असेल. पुन्हा आपण उजळणी करूया. मी पूर्ण अभ्यास घेणार नाही कारण आपल्याला मुख्य आपला जो विषय आहे प्रेषितांचा मतांगीकार त्याच्याकडे वळायचा आहे. परंतु त्याकडे जाण्या अगोदर थोडा वेळ आपण रोमकरास पत्राच्या 12व्या अध्यायामध्ये या वचनांवर थोडा वेळ देऊया आणि त्यानंतर आपण पुढे जाऊया.
रोम येथील मंडळीला लिहित असताना पाऊल असं म्हणतो, म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. सेवेविषयी लिहित असताना संत पाऊल असं म्हणतो की मी तुम्हाला विनंती करतो. त्याला अधिकार होता, तो म्हटला असता असं करा तुम्ही. तो फार मोठ्या पदावर होता त्या काळात मंडळीमध्ये, कदाचित बिशपच्याही वर. आणि त्याला पूर्ण अधिकार असताना सुद्धा तो काय म्हणतो, मी तुम्हाला विनंती करतो. पाऊलाची विनंती काय आहे? तो म्हणतो, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. विश्वासणाऱ्यांना सांगतो तो. विश्वासणाऱ्यांना समर्पण पुन्हा आणि पुन्हा करण्याची गरज आहे. आपल्या शरीराचं जिवंत, पवित्र, देवाला ग्रहणीय असं समर्पण जो आपला यज्ञ आहे तो करण्याची आवश्यकता आहे, हे पाऊल मंडळीला सांगत आहे. आणि असं का करायचं? ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आमची आध्यात्मिक सेवा स्वतःपासून सुरू होते. आम्हाला असं वाटतं आम्ही चर्चमध्ये गाणं गातो, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही संदेश देतो, आम्ही सुवार्थ प्रसार करायला बाहेर जातो, ही आमची सेवा आहे, फार मोठी सेवा आहे. होय, आहे ती सेवा, पण ती सुरुवात कुठं होते? आमच्या स्वतःपासून. माझं जीवन मी प्रभूला समर्पित केलं आहे का? जर माझं समर्पण नसेल तर माझ्या सेवेला काहीच अर्थ नाही. जगामध्ये अनेक लोक अनेक गोष्टी करतात, तुमच्या सेवेची त्यांना गरज नाही. देवाला गरज आहे तुमच्या समर्पणाची. एक समर्पित असलेलं जीवनच देवाची सेवा करू शकतं. आणि म्हणून सुरुवात माझ्यापासून व्हायला पाहिजे. मी माझं समर्पण देवाला केलं आहे का? ही माझी आध्यात्मिक सेवा मी सुरू केली आहे का? पुष्कळ लोकांचा हा गैरसमज आहे की मी जोपर्यंत माझ्या चर्चमध्ये पुलपेटवरून संदेश देत नाही तोपर्यंत माझी खरी सेवा झाली नाही. अनेक सेवकांचा हा गैरसमज आहे. अनेक मंडळीतील सभासदांचा हा गैरसमज आहे की सेवा म्हणजे पुलपेटवरून संदेश देणं. नाही, सेवेला सुरुवात माझ्यापासून होते. मी माझं समर्पण केलेलं आहे का? ही माझी आध्यात्मिक सेवा आहे. आणि त्यासाठी पाऊल पुन्हा एकदा आम्हाला आमंत्रित करत आहे, आम्हाला विनंती करत आहे. पुढे जाऊन पाऊल असं म्हणतो, देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आम्हाला देवाची इच्छा काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यासाठी आमची धडपड हवी. त्यावर आम्ही आपलं लक्ष केंद्रित करायला हवं. माझी इच्छा, मला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही. देवाची इच्छा काय? देवाची इच्छा माझ्या जीवनासाठी काय, माझ्या मुलांसाठी काय आहे, माझ्या बिझनेससाठी काय, माझ्या चर्चसाठी काय, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे. देवाची ही इच्छा उत्तम आहे का? ग्रहणीय आहे का? देवाची परिपूर्ण इच्छा माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या मंडळीसाठी आहे का? हा प्रश्न आम्हाला स्वतःला विचारायची आज गरज आहे. आणि मग पाऊल म्हणतो, या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचं रूपांतर होऊ द्या. आम्हा सर्वांना रूपांतराची गरज आहे. आम्ही या पापी देहामध्ये आहोत. या पापी देहातून सुटून आम्हाला आध्यात्मिक कसं होता येईल यासाठी आमची ही धडपड चालू असताना आमचं रूपांतर होत आहे. रूपांतर कशामध्ये होत आहे? प्रभू येशू ख्रिस्तासारखं होत आहे. देवाची इच्छा आहे की आम्ही प्रभू येशू ख्रिस्तासारखं व्हावं. त्यासाठी आमचं रूपांतर व्हायला हवं. ते आमचं अंतिम ध्येय आहे. आम्ही केवळ यामध्ये संतुष्ट असून चालणार नाही. नाही, मी तर चर्चला नेहमी जातो, मी भक्ती करतो, मी प्रार्थना करतो, मी दान देतो, मी हे करतो आणि मी ते करतो. माझं रूपांतर होत आहे का? आम्ही इतरांकडे जास्त पाहतो. त्याचं जीवन कसं आहे, तिचं जीवन कसं आहे, तो काय करतो, ती काय करते, आणि दुसऱ्यांच्या चुका पाहण्याकडं आमचं जास्त लक्ष असतं. माझं लक्ष माझ्या स्वतःच्या जीवनाकडे आहे का? माझं रूपांतर होण्यासाठी मी देवाला सहकार्य करत आहे का? माझं समर्पण करत आहे का? हा प्रश्न आम्हाला स्वतःला विचारायला हवा. 3ऱ्या वचनापासून 8व्या वचनापर्यंत बऱ्याच गोष्टी आहेत. मी जर त्या सांगायला लागलो तर कदाचित 1 तास लागेल, म्हणून मी थांबणार आहे. फक्त 1-2 गोष्टीचा उल्लेख करतो आणि हे मनन मी थांबवतो. त्यानंतर आपण मुख्य विषयाकडे वळणार आहोत.
3ऱ्या वचनामध्ये पाऊल असं म्हणतो, कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानांवरून मी तुम्हापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना. स्वतःविषयी विचार करताना आपण मर्यादेत राहायला पाहिजे. आपण स्वतःविषयी अवास्तव विचार करू नये. मी कोणतरी फार ग्रेट आहे, मी कोणतरी फार मोठा आहे, असा गैरसमज स्वतःविषयी आपण करून घेऊ नये. आणि मग 6वं वचन, आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानाप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहेत, म्हणून ईश्वरी संदेश सांगावायचा असल्यास आपण तो आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने द्यावा. सेवा करताना सेवेत तत्पर असावे, शिकवणाऱ्याने शिक्षण देण्यात, बोध करणाऱ्याने बोध करण्यात तत्पर असावे, दान देणाऱ्याने ते औदार्याने द्यावे, अधिकाऱ्याने आपले काम आस्थेने करावे, दया करणाऱ्याने ती संतोषाने करावी. 5-7 वेगळ्या प्रकारच्या सेवा या ठिकाणी पाऊल सांगत आहे. परंतु त्याची सुरुवात करताना तो काय म्हणतो? आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानाप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहेत. मला असं वाटतं आज मंडळीमध्ये याची फार गरज आहे की आम्ही आपलं कृपादान ओळखावं. प्रत्येकाला प्राप्त झालेल्या कृपादानाप्रमाणे आपण सेवा करायला हवी. तो फार चांगला गातो म्हणून मी पण गायला पाहिजे याची आवश्यकता नाही. तो फार चांगला ड्रम वाजवतो, मला पण वाजवता आला पाहिजे तसाच, मी पण ते करायला पाहिजे याची आवश्यकता नाही. पहा, देवानं आम्हा प्रत्येकाला वेगवेगळ्या सेवा दिल्या आहेत. संदेश देण्याची सेवा, प्रार्थना करण्याची सेवा, दान देण्याची सेवा, अशा 7 वेगवेगळ्या सेवांचा उल्लेख या वचनांमध्ये आहे, ज्याविषयी मी पूर्वी बोललेलो आहे. पण आज आपण ही गोष्ट लक्षात ठेवूया की देवानं मला जे कृपादान दिलेलं आहे त्याचा उपयोग मी सेवेसाठी करत आहे का? होय, मी फार पैसा कमवत असेल, हो मला फार मोठं पद असेल, पण त्या गोष्टीचा उपयोग जर देवाच्या सेवेमध्ये होत नसेल तर ते सर्व निरर्थक आहे. इट इज ऑफ नो यूज. ऑल युअर गिफ्ट्स ऑफ ऑर नो यूज. तुमच्या सर्व दानांचा काहीच उपयोग नाही जर देवासाठी त्याचा उपयोग तुम्ही करत नाही. होय, तुमचा मोठेपणा वाढत असेल, लोक तुमची वाहवा करत असतील, लोक तुम्हाला फार चांगलं म्हणत असतील, त्याची गरज नाही आहे. देवाची सेवा आपण करत आहोत का हा प्रश्न आम्हाला स्वतःला विचारायला हवा. मला असं वाटतं आपण इथं थांबूया आणि प्रेषितांचा मतांगीकार याच्या अभ्यासाकडे वळूया. आणि त्याआधी डॉक्टर अमित त्रिभुवन आपलं पुढारी पण करत असताना त्यांच्याबरोबर आपण सुद्धा आपला विश्वास जाहीर करूया. प्रेषितांचा मतांगीकार आपण सर्व एकत्र म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, यावर मी विश्वास ठेवतो, जो पवित्र आत्म्याच्या योगे गर्भरूप झाला, कुमारी मरियेपासून जन्मास आला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला आणि ज्याला पुरले, व जो अधोलोकी गेला, 3ऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तिथून जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करावयास तो पुन्हा येणार आहे, याच विषयी मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास ठेवतो. आमेन. तर आज आपण 14व्या सत्रामध्ये आलो आहोत आणि आजच्या सत्रामध्ये आपण विश्वासणाऱ्यांची सहभागिता, इंग्रजीमध्ये फार सुंदर शब्द वापरलेले आहेत, कम्युनियन ऑफ सेंट्स, संतांची सहभागिता. मागच्या रविवारी आपण मंडळी संबंधी विचार केला आणि आता सुद्धा खरं म्हणजे मंडळी संबंधीच आहे, परंतु एका वेगळ्या दृष्टिकोनातून आपण याकडे पाहणार आहोत. नव्या करारातील लेखक जेव्हा चर्च असं म्हणतात, मंडळी असं म्हणतात, तेव्हा त्यांच्यासमोर इमारत नाहीच आहे. ते इमारतीला उद्देशून म्हणतच नाहीत. चर्च, मंडळी म्हणजे लोक, देवाचे निवडलेले लोक, ज्याविषयी आपण मागच्या वेळेस पाहिलं आहे. ज्यावेळेस पाऊल करिंथ येथील मंडळीला, गलती येथील मंडळीला लिहितो, 1 करिंथ 1 अध्याय 2 वचन, गलती 1-2, त्यांना लिहित असताना तो त्यांना संत म्हणतो,
पण तो मंडळी म्हणजे चर्च बिल्डिंग म्हणत नाही, इमारत नाही. आज आम्ही एखाद्या चर्चला त्या इमारतीवरून ओळखतो. इमारत महत्वाची नसते. इमारत आज आहे, उद्या नसेल. परंतु देवाचे लोक जे त्या मंडळीमध्ये, त्या चर्चमध्ये, त्या इमारतीमध्ये, त्या हॉलमध्ये एकत्र येतात आणि आराधना करतात, ते लोक म्हणजे मंडळी आहे. ते लोक देवाचे लोक आहेत. पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळी कोणत्याही चर्च बिल्डिंगमध्ये भक्ती करतच नव्हते. त्यांना चर्च बिल्डिंग नव्हतेच. सुरुवातीला सिनेगॉगमध्ये ते जात होते, परंतु यहुद्यांनी त्यांना हाकलून दिलं. मग ते आपल्या भक्तजनांच्या, विश्वासणाऱ्यांच्या घरामध्ये भेटायला लागले. पुष्कळ तर त्यांना लपून भेटावं लागत होतं. लोक त्यांचा तिरस्कार करत होते, लोक त्यांचा छळ करत होते आणि म्हणून घरामध्ये कुठेतरी लपून त्या भक्ती आराधना करत होते. आजच्या सारखं स्वातंत्र्य त्यांना नव्हतं. आणि म्हणून मंडळी म्हणजे एक स्थिर अशी राहणारी इमारत नाही, परंतु एक अत्यंत जिवंत, उत्साही लोकांचा समूह आहे. देवाचे लोक म्हणजे मंडळी आहे. आणि हे लोक देवाच्या विश्वासामध्ये आणि आज्ञापालनामध्ये वाढत आहेत. ती मंडळी आहे. आणि मंडळीचा हा जो विचार आहे, हा जो दृष्टिकोन आहे, त्या संबंधी आजच्या सत्रामध्ये आपण उहापोह करणार आहोत, आपण चर्चा करणार आहोत. इंग्रजीमध्ये कम्युनियन हा जो शब्द वापरला आहे तो सहभागितेसाठी वापरलेला आहे. आणि मंडळीच्या जीवनामधील एक महत्त्वाचं अंग, एक महत्त्वाचा सिद्धांत यामधून आपल्या समोर येतो. मंडळी म्हणजे लोकांची सहभागिता आहे. ज्या ठिकाणी सहभागितेसाठी लोक एकत्र येतात ती मंडळी आहे. मग सहभागिता म्हणजे काय? ग्रीकमध्ये हा विचार मांडण्यासाठी जो शब्द वापरण्यात आलेला आहे तो म्हणजे कोयनोनिया. कदाचित आपल्याला कोयनोनिया चर्च, कोयनोनिया फेलोशिप हे माहीत असेल, पण तो ग्रीक शब्द जो कोयनोनिया आहे त्यामध्ये फार सखोल अर्थ आहे. कोयनोनिया म्हणजे सहभागिता, ज्या ठिकाणी लोक एकमेकांबरोबर आपल्या गोष्टी सहभागी करतात, शेअर करतात. ज्या ठिकाणी शेअरिंग आहे, देणं आहे, ती जागा, ते लोक म्हणजे सहभागिता. प्रार्थनेद्वारे लोक एकमेकांना उचलून धरतात, एकमेकांना उत्तेजन देतात. आपल्या अडचणींमध्ये, आपल्या गरजांमध्ये एकमेकांकडे आम्ही धावून जातो. ती सहभागिता आहे. कोयनोनिया या शब्दाचा अर्थ तो आहे. देवानं मंडळीमध्ये देवाच्या लोकांना अनेक प्रकारची दानं दिलेली आहेत. आपण पाहिलं रोमकारासपर्धाचा अभ्यास करताना 12व्या अध्यायामध्ये. या दानांचा उपयोग देवाची सेवा करण्यासाठी, मंडळीमध्ये सेवा करण्यासाठी देवानं दिलेला आहे. देवानं दिलेल्या दानांच्या द्वारे मंडळीची आध्यात्मिक वाढ व्हायला पाहिजे, मंडळी स्थिरावली पाहिजे, मंडळी प्रभूमध्ये प्रौढ झाली पाहिजे. यासाठी आमच्या दानांचा उपयोग आम्हाला मंडळीमध्ये करायला हवा. 1 कोरिंथ 14वा अध्याय 3 ते 5 मध्ये मंडळीमध्ये कशा प्रकारे दानांचा उपयोग करायचा या संबंधी सांगितलेलं आहे. आणि शेअरिंग, सहभागी करणं म्हणजे तेच आहे. आम्ही आपल्या दानांचा उपयोग एकमेकांची उन्नती करण्यासाठी, एकमेकांना उत्तेजन देण्यासाठी करावा, ही देवाची योजना आहे. पहिल्या मंडळीमध्ये आम्हाला हे सुद्धा चित्र दिसतं. मंडळीमधील सभासदांच्या ज्या व्यावहारिक, जगिक गरजा आहेत त्या सुद्धा पूर्ण होत होत्या. ख्रिस्तांची कृत्य या पुस्तकामध्ये आपण पाहतो की पहिल्या शतकातील पहिल्या मंडळीचे जे लोक होते ते आपली घरदारं, आपल्या प्रॉपर्टी विकत होत्या आणि पैसे आणून प्रेषितांच्या पायाजवळ ठेवत होते. आज उलट झालेलं आहे. आज लोक चर्चच्या प्रॉपर्ट्या विकत आहेत आणि आपली घरं भरत आहेत. पहिल्या मंडळीचे लोक स्वतःच्या प्रॉपर्ट्या विकत होते आणि चर्चसाठी, मंडळीसाठी, देवाच्या लोकांसाठी त्याचा उपयोग व्हावा म्हणून पूर्णपणे देऊन टाकत होते. हनन्या आणि सफीराचं उदाहरण आपल्यासमोर आहे की त्यांनी काही गोष्टी लपवून ठेवल्या. खरं म्हणजे त्यांनी आणलं, देवासाठी दान आणलं, परंतु काही गोष्टी लपवून ठेवल्या. रोम 12:13, इफिस 4:28, 1 तिमोथेस 6:18, इब्री 13:16 या वचनांमधून मंडळीतील सभासदांच्या ज्या गरजा आहेत, जगिक गरजा आहेत, व्यावहारिक गरजा आहेत, त्यासुद्धा आपण पूर्ण कराव्या अशा प्रकारचं चित्र आम्हाला मंडळीमध्ये दिसून येतं. मंडळीमधील सहभागिता जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला आमच्यावर जबाबदारी येते. जर आम्ही सशक्त आहोत तर जे अशक्त आहेत त्यांची आम्ही काळजी घ्यायला पाहिजे. जर आम्ही श्रीमंत असू
तर आमच्यामध्ये जे गरीब आहेत त्यांना आम्हाला मदत करायला हवी. अशा प्रकारे मंडळीचं हे चित्र आम्हाला पहिल्या मंडळीमध्ये दिसून येतं. आजच्या या सत्रामध्ये जो शब्द आपण इंग्रजीमध्ये पाहतो, कम्युनियन ऑफ सेंट्स, विश्वासणाऱ्यांची सहभागिता असं आपण मराठीमध्ये म्हणतो, पण तो मूळ शब्द जो वापरलेला आहे तो संत असा वापरलेला आहे. देवाच्या लोकांना उद्देशून संत असं म्हटलेलं आहे. पाऊल आपल्या पत्रांमध्ये अनेक ठिकाणी हे म्हणतो. संत जनांना तो पत्र लिहित आहे. रोमकरास पत्र 1 अध्याय 4 वचन, 2 करिंथ 1:1, इफिस 1:1 या ठिकाणी हे पत्र लिहित असताना ज्यांना हे पत्र लिहित आहे देवाचे लोक, त्यांना संतजन असं म्हटलेलं आहे. देवाचे लोक म्हणजे संत आहेत अशा प्रकारे पाऊल त्यांना लिहितो. संत म्हणजे कोण? तो एखादा क्लब आहे का की ज्या ठिकाणी फक्त पवित्र लोक असतात? आता संत या शब्दावरून आमचे अनेक गैरसमज आहेत. संत म्हणजे फार वेगळा, फार चांगला, अशा प्रकारे आमच्या मनामध्ये विचार येतात. परंतु पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून संत म्हणजे काय हे समजून घ्यायचा आपण प्रयत्न करूया. पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून संत म्हणजे जो पवित्र आहे. आता पवित्र आम्ही कसं होतो? आमच्या स्वतःच्या प्रयत्नाने आम्ही चांगलं जीवन जगतो, आम्ही चांगलं वागतो, चांगलं राहतो म्हणून आम्ही संत होतो? नाही. देव आम्हाला पवित्र करतो, देव आम्हाला संत बनवतो. देवाच्या कृपेनं आम्ही संत होतो. होय, आम्ही सर्व फक्त फार मोठे पवित्र लोक, फार चांगले लोक, फार मोठे मोठे सेवक हे संत आहेत असं नाही. कॅथलिक चर्चमध्ये सेंटहुड किंवा संतपणाची ओळख पटवण्यासाठी कमीत कमी 2 चमत्कार त्याच्या नावावर असले पाहिजेत असं म्हटलेलं आहे. आणि इतर अनेक गोष्टी आहेत. परंतु आम्ही वचनातून काय पाहतो की मंडळीतील प्रत्येक व्यक्ती संत आहे, पवित्र आहे, कारण त्यासाठीच देवाने आम्हाला पाचारण केलेलं आहे. देवाने आम्हाला वेगळं केलेलं आहे. आम्ही वेगळे केलेले लोक आहोत म्हणून आम्ही संत आहोत. आमच्या स्वभावामुळं, वागण्यामुळं, आमच्या जीवनामुळं आम्ही संत होत नाही. ज्या देवानं आम्हाला बोलवलं तो आम्हाला पवित्र करतो. तो पवित्र आहे आणि तो आम्हाला पवित्र करतो आणि म्हणून आम्ही देवाचे संत आहोत. हा चंद्र जो असतो तो आम्हाला प्रकाश देतो, बरोबर? म्हणजे त्याच्याकडे स्वतःचा प्रकाश आहे का? नाही. तो फक्त सूर्याचा प्रकाश परावर्तित करतो आणि आम्ही संतजन, देवाचे लोक तेच करतो. आम्ही अशा प्रकारचं जीवन जगतो की त्यामुळं देवाचा प्रकाश आमच्या जीवनामधून परावर्तित होतो. होय, आम्ही पापी आहोत, परंतु जेव्हा आम्ही आपलं समर्पण प्रभूला करतो त्यावेळेस देवाचा प्रकाश आमच्यामधून दुसऱ्यांपर्यंत जातो. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हटला नाही का, तुम्ही जगाचे प्रकाश आहात. तुम्ही आणि मी, आपण सर्वजण प्रकाश आहोत. आमचा स्वतःचा प्रकाश नाही, ख्रिस्ताचा प्रकाश आमच्यामधून इतरांपर्यंत जातो आणि म्हणून आम्हाला अधिक आणि अधिक ख्रिस्ताला समर्पित होण्याची गरज आहे. आम्ही असं म्हणतो की आम्ही विश्वासणाऱ्यांची सहभागिता आहोत, आम्ही संतांची सहभागिता आहोत. हे कदाचित योग्य असेल, पण त्यामुळं आम्ही एखादा क्लब होत नाही. जसे मोठमोठे क्लब असतात, रोटरी क्लब असतात, लायन्स क्लब असतात आणि वेगवेगळे क्लब असतात. त्या क्लबचे मेंबर होण्यासाठी फार मोठी फी भरावी लागते. तुम्हाला समाजामध्ये विशिष्ट स्थान असावं लागतं. परंतु देव आम्हाला बोलवतो आणि तो आम्हाला पवित्र करतो, तो आम्हाला संत बनवतो आणि हा मोठा आशीर्वाद ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यामुळं आम्हाला प्राप्त होतो. देव आम्हाला बोलावतो यामध्ये आमचं स्वतःचं मोठेपण नाहीच आहे. आम्ही गर्व करावा अशी कोणतीच गोष्ट नाही. देवानं मला बोलावलं ही फार मोठी कृपा आहे. देवाच्या कृपेमुळं आम्ही देवाच्या सेवेमध्ये येतो आणि त्यासाठी पूर्णवेळ सेवेमध्ये असलं पाहिजे असं काय नाही. तुम्ही घरकाम करत असाल, तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये सेवा करत असाल, तुम्ही शाळेमध्ये शिकवत असाल, तुम्ही कंपनीमध्ये काम करत असाल, तुम्ही कुठेही असा, तुम्ही देवाची सेवा करणारे संतजन आहात. आपण सर्व संत आहोत, कारण देवानं आम्हाला त्याच्या सेवेसाठी पाचारण केलेलं आहे, बोलावलेलं आहे आणि आम्ही आपलं समर्पण त्याला केलेलं आहे. आम्ही जगामध्ये कोणतंही काम करत असू, परंतु ते काम आम्ही विश्वासानं करतो, कारण आम्हाला माहीत आहे देवानं मला या सेवेसाठी निवडलेलं आहे आणि हे करत असताना मी जिवंत देवाची सेवा करत आहे हा विचार आपल्या मनामध्ये सदैव असायला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही संत हा शब्दाचा विचार करतो त्यावेळेस
त्या शब्दामागे समर्पण आहे. आम्ही देवाला समर्पित असणं म्हणजे संत असणं. देवानंच त्याच्या कृपेनं त्याच्या सेवेसाठी आम्हाला बोलावलेलं आहे, वेगळं केलेलं आहे, आणि म्हणून आम्ही संत आहोत. आम्ही फार चांगले आहोत, आम्ही फार नीतिमान आहोत, आम्ही फार पवित्र आहोत म्हणून आम्ही संतगण होत नाही. परंतु देवानं आम्हाला पाचारण केलेलं आहे, वेगळं केलेलं आहे, त्याच्या सेवेसाठी निवडलेलं आहे, म्हणून आम्ही संत आहोत. पहा, प्रभू भोजनामध्ये आज आपण द्राक्षरस आणि भाकर याचं सेवन करणार आहोत. परंतु ज्यावेळेस एखादा देवाचा सेवक हा विधी चालवतो त्यावेळेस ते काय करतात? सर्वप्रथम भाकर आणि द्राक्षरस प्रार्थना करून वेगळं करतात. ते म्हणतात आम्ही पवित्र करतो. वी कॉन्सिक्रेट दीज एलिमेंट्स. सर्वसाधारण गोष्टी आहेत. आपल्या ऑनलाईन भक्तीमध्ये आम्ही सांगत असतो तुम्ही काहीही घेऊ शकता. तुम्ही एखादा फ्रूटचं ज्यूस घेऊ शकता, तुम्ही चहा घेऊ शकता, दूध घेऊ शकता, भाकर घेऊ शकता, बिस्किट घेऊ शकता. घरामध्ये जे काही उपलब्ध आहे ते तुम्ही घ्या. परंतु जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तेव्हा आम्ही या विधीसाठी ते वेगळं करतो आणि म्हणून ते पवित्र होतं. आम्ही पवित्र प्रभुभोजन म्हणतो नाही का? या पवित्र प्रभुभोजनामध्ये सामील होताना हे सर्वसाधारण पदार्थ आम्ही आशीर्वादित करतो आणि या विधीसाठी आम्ही ते वेगळे करतो. वी सेट अपार्ट दीज एलिमेंट्स फॉर द कम्युनियन. पहा, ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो तेव्हा भाकर आणि द्राक्षरस याचं रूपांतर होत नाही. ते काय प्रभूचं शरीर होत नाही, प्रभूचं रक्त होत नाही, परंतु आपण हा विश्वास ठेवतो की आम्ही हे आशीर्वादित केलेलं आहे, हे वेगळं केलेलं आहे, हे पवित्र केलेलं आहे आणि त्या भावनेनं आम्ही त्याचा स्वीकार करतो. लूक 22:19 मध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतः हे शब्द उच्चारले नाही का? हे माझ्या स्मरणार्थ करा. माझ्या स्मरणार्थ तुम्ही हा विधी चालू ठेवा. ही आज्ञा प्रभू येशूने आम्हाला दिलेली आहे आणि म्हणून त्या आज्ञेचं पालन आम्ही करतो आणि द्राक्षरस आणि भाकर आम्ही प्रार्थना करून वेगळी करतो, पवित्र करतो. ज्या प्रकारे प्रभुभोजनासाठी आपण भाकर आणि द्राक्षरस पवित्र करतो, वेगळं करतो, त्याच प्रकारे आमचं जीवनसुद्धा आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तासाठी वेगळं करायचं आहे. आणि त्यामागे उद्देश काय आहे? की लोकांना येशूची आठवण व्हावी. प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला काय सांगितलं? माझ्या स्मरणार्थ हे करा. ज्यावेळेस आपण पवित्र प्रभुभोजनामध्ये सहभागी होतो त्यावेळेस आपण प्रभू येशूची आठवण करतो. त्याचं दुःख सहन, त्याचं मरण, त्याचं पुनरुत्थान याची आम्ही आठवण करतो. आणि ज्यावेळेस आम्ही देवाचे लोक, संतजन अशा प्रकारचं जीवन जगतो की त्यामुळे लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताची आठवण होते, प्रभू येशू ख्रिस्ताकडे लोक आकर्षित होतात. आणि अशी अनेक उदाहरणं आमच्या समोर आहेत नाही का? साधू सुंदर सिंग, पंडिता रमाबाई, नारायण वामन टिळक, अशी कितीतरी उदाहरणं आहेत की ज्यांनी आपलं जीवन प्रभूसाठी वाहून दिलं होतं आणि त्यांच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख अनेकांना झाली. आज देवाची योजना, देवाची इच्छा माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी ही आहे की आम्ही अशा प्रकारचं जीवन जगावं की लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख होईल. माझं जीवन असं आहे का? यासाठी मला काय करायला हवं? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. पवित्र जनांची सहभागिता, संतजनांची सहभागिता हा फार सुंदर विचार आहे. या सहभागितेमध्ये आम्ही एकमेकांना उत्तेजन देतो, एकमेकांना धीर देतो, एकमेकांना उचलून धरतो, एकमेकांना सपोर्ट करतो, मदत करतो. मंडळीचं हे खरं चित्र आहे. आज माझ्या मंडळीमध्ये हे होत आहे का? हा विचार मला करायला हवा. आज मी जर कमी पडत असेन तर मी कोणत्या बाबतीमध्ये कमी पडत आहे याचा विचार मला करायला हवा आणि नव्यानं माझं समर्पण मला प्रभूला करायला हवं. आज आपण हे करणार का? देव बाप आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आज तुझ्या सानिध्यामध्ये तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस. प्रभू, तुझं सुंदर पवित्र वचन आज आमच्याकडे आलं आहे. त्या तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझं गौरव करतो. प्रभू, आमची प्रार्थना आहे की तुझं वचन आम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्हा सर्वांना तू कर. येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही यावर अधिक मनन करावं आणि तू आम्हाला काय शिकवत आहेस, काय सांगत आहेस यासंबंधी आम्ही विचार करावा. यासाठी प्रभू आम्हा सर्वांचं सहाय्य कर.
आमच्यामध्ये कोणी आजारी आहेत, निराश आहेत, संकटात आहेत, प्रभू आम्ही त्यांना तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांना स्पर्श कर. तुझं आरोग्य, तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना तो अनुभवास येऊ दे. आमच्या प्रियजनांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत. प्रभू आम्ही त्यांच्यासाठी तुला धन्यवाद देतो. त्यांना तू आजपर्यंत सांभाळलंस, याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही प्रार्थना करतो त्यांचं इथून पुढील आयुष्य अधिक आणि अधिक आशीर्वादाचं कर. त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर. त्यांना आरोग्य दे आणि त्या प्रत्येकांच्या जीवनाचा उपयोग अनेकांना आशीर्वादित होण्यासाठी होऊ दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हा सर्वांबरोबर राहा. आमचं संरक्षण कर, आम्हाला आरोग्य दे. तुझी सेवा करण्यासाठी या दिवसामध्ये तू आमचं सहाय्य कर. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि ही प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, आता वेळ झाली आहे प्रभू भोजनाची. आपल्या मनाच्या पूर्ण तयारीनिशी आपण प्रभू भोजनामध्ये सहभागी होऊया. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी, पवित्र प्रभू भोजनामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण स्वतःची तयारी करूया. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे उपकार मानतो. तू आमच्यावर प्रीती केलीस. आम्ही पापामध्ये असताना तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला तू या जगामध्ये पाठवलंस. आमच्या पापांसाठी अत्यंत क्रूर अशा वधस्तंभावर त्यानं स्वतःचं बलिदान केलं. आपलं निष्कलंक रक्त त्यानं सांडलं. प्रभू, त्याच्या या बलिदानाबद्दल आज आम्ही तुझी स्तुती करतो आणि उपकारस्तुतीच्या अंतःकरणानं आज आम्ही तुझ्याकडे येतो. हा मेज आम्ही सिद्ध करत असताना तू आमचं सहाय्य कर. तू आमचं मार्गदर्शन कर. या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी तू आम्हाला पात्र कर. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला शुद्ध कर आणि हा संपूर्ण विधी प्रभू तू आशीर्वादित कर, अशी आम्ही प्रार्थना करतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन. आपण प्रार्थना करूया आणि आपणही या प्रार्थनेमध्ये माझ्याबरोबर सहभागी होऊ शकता. हे सर्व समर्थ देवा, तुला आमची अंतःकरणे पूर्णपणे ठाऊक आहेत. आमच्या मनातील आशा, आकांक्षा आणि विचार तू पूर्णपणे ओळखतोस. आमची कोणतीही बाब तुझ्यापासून लपलेली नाही. आम्ही तुझ्यावर मनोभावे प्रेम करावे आणि तुझ्या पवित्र नामाचा महिमा यथार्थ वर्णन करावा, म्हणून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तू आमची मने शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. प्रियजन हो, आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठवून देवानं मानव मात्रावर असलेल्या त्याच्या अद्वितीय प्रीतीचे प्रमाण दिले आहे. त्या पुत्राने आम्हाला आमच्या पातकांपासून मुक्त करावे, स्वर्गात आमच्यासाठी मध्यस्थी करावी आणि आम्हाला सनातन जीवन द्यावे, अशी देवपित्याने योजना केली. तेव्हा देवाच्या अनुग्रहाने त्याच्या आज्ञांचे पालन करण्याचा, सर्वांशी प्रेमभावाने आणि शांतीने राहण्याचा आपण निश्चय करूया. देवावर विश्वास ठेवून पश्चातापी अंतःकरणाने आपण आपली पातके पदरी घेऊया. आपण सर्व मिळून पापकबुलीची प्रार्थना करूया. माझ्याबरोबर आपण ही प्रार्थना करा. हे सर्व समर्थ देवा, आमच्या स्वर्गीय देवबापा, आम्ही वाईट कृत्य करून, वाईट शब्द बोलून, वाईट विचार मनात बाळगून पाप केले आहे. आम्ही तुझे तसेच इतरांचेही अपराधी आहोत. कधी अजाणतेपणी, कधी हेतुपुरस्सर, तर कधी मोहाचा प्रतिकार करू न शकल्यामुळे आम्ही पाप केले आहे आणि तुला अनेक वेळा दुखावले आहे. करू नये ते आम्ही केले,
आणि करावे ते आम्ही केले नाही. याबद्दल आम्हाला खरोखर वाईट वाटते. आम्ही मनापासून पश्चाताप करतो आणि तुझ्याकडे क्षमेची याचना करतो. तुझा पुत्र येशू ख्रिस्त यानं आमच्यासाठी बलिदान केलं, म्हणून तू आम्हाला क्षमा कर. तू आम्हाला नवं जीवन दे. आम्ही तुझी सेवा करावी व तुझ्या नामाचे गौरव करावे असे तू कृपेने कर. आमेन. जे एकमेकांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा करतात आणि स्वतःच्या पातकांबद्दल मनापासून पश्चाताप करतात, त्यांना क्षमादान देणारा देव आमच्यावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला त्यांच्यापासून मुक्त करो. योग्य ते करण्यासाठी तो आम्हाला समर्थ करो आणि सार्वकालिक जीवन आम्हाला देव. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. देवाची उपकार स्तुती असो. प्रभूचं वचन आपण ऐकूया. करिंथकरास पहिले पत्र 11वा अध्याय आणि 23 वचनापासून पुढे. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. म्हणून हे स्वर्गीय देवबापा, त्याच्या स्मरणार्थ ही भाकर आणि हा द्राक्षरस आम्ही समर्पित करीत आहोत. क्रूसावर त्याने केलेला एकमेव परिपूर्ण यज्ञ, मृतातून त्याचे झालेले पुनरुत्थान आणि त्याचे स्वर्गारोहण याबद्दल आम्ही घोषणा करतो. तसेच त्याच्या गौरवशाली पुनरागमनाची आम्ही आतुरतेने प्रतीक्षा करतो. आमेन. प्रार्थना करूया. हे दयाळू प्रभो, तू सिद्ध केलेले भोजन घेण्यासाठी आम्ही येत आहोत. ते आमच्या धार्मिकतेमुळे नव्हे, तर तुझ्या अपार करुणेवर विश्वास ठेवून तुझ्या ताटाबाहेर सांडलेले अन्नकण देखील वेचण्याची आमची पात्रता नाही. तथापि सदा सर्वदा दया करणे हा तुझा स्वभाव धर्मच आहे. तेव्हा हे करुणाकर प्रभो, तुझ्या पुत्राच्या येशू ख्रिस्ताच्या देहाचे व रक्ताचे सेवन केल्यामुळे आमचा पापी देह निर्मळ आणि आमचा आत्मा शुद्ध होऊ दे. त्याने आम्हामध्ये आणि आम्ही त्याच्यामध्ये राहावे असे तू कृपेने कर. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, जे तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर आपला तारणारा आणि प्रभू म्हणून विश्वास ठेवता, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे, श्रद्धापूर्वक या प्रभू भोजनात सहभागी व्हा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्याकरता अर्पण केलेल्या देहाचे व रक्ताचे सेवन करा. तो तुमच्यासाठी मरण पावला याची जाणीव ठेवा आणि विश्वासाने आणि उपकार स्मरण करीत त्याला आपल्या अंतःकरणात सामावून घ्या. ख्रिस्ताचं शरीर तुमच्यासाठी मोडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ आपण घेऊया. आपण सर्व एकाच वेळी याचं सेवन करूया.
ख्रिस्ताचं रक्त तुमच्यासाठी सांडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ यामधून घ्या. आपण सर्व एकाच वेळेस या प्याल्यातून सेवन करूया. श्रद्धापूर्वक प्रभुभोजन घेतल्यानंतर आपण आता देवाला धन्यवाद देऊया. प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ देवा, तू आम्हाला तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शरीराचे व रक्ताचे आध्यात्मिक अन्न भरवलेस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. तुला मान्य असा जिवंत यज्ञ होण्यासाठी आम्ही त्याच्याद्वारे आमचं जीवन तुला समर्पित करतो. आमच्या आचरणाने व कार्याने तुझा आदर व सन्मान व्हावा, तुझा गौरव केला जावा, म्हणून तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य देऊन तुझं कार्य करण्यासाठी तू आम्हाला पाठव. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. प्रभूचा आशीर्वाद घेऊया. आता ज्या शांतीच्या देवानं सर्व काळच्या कराराच्या रक्तानं मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेलेल्यातून परत आणले, तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तो तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो. त्या येशू ख्रिस्ताला युगानयुग गौरव असो. आणि देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसह प्रभू येशूवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक शिष्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खाली व तो बाप पुत्र आत्मा जा त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. शांतीने जा आणि प्रभूची आणि एकमेकांची सेवा करा. आमेन. प्रियजनो, आजची उपासना तुम्हाला आशीर्वादाची ठरली. प्रभूनं तुम्हाला काही विशेष आशीर्वाद दिलेत, मग आपण ते आपल्यापर्यंत ठेवणार नाही ना? आपल्या मित्रमंडळी, नातेवाईकांना या उपासनेची लिंक तुम्ही पाठवणार ना? आणि सध्या तर आपण ही लिंक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे, कारण व्हॉट्सॲपचा आपला ग्रुप सध्या कार्यरत नाही आहे. नवीन ग्रुप आहे, परंतु त्यामध्ये अजूनही पुरेसे सभासद नाही आहेत. आणि म्हणून आपली जबाबदारी बनते की आपण ही उपासनेची लिंक अनेकांपर्यंत पोहोचवावी, त्यांनाही आशीर्वाद मिळू द्यावा. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.